नमस्कार. दिवाळी हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळेच आपल्याला उद्या लक्ष्मीपूजनाच्या या शुभ मुहूर्तावर सकाळीच उंबरठ्यावर ठेवायची आहे ही एक वस्तू. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी येईल आणि अखंड नांदेल. त्यासाठी तुम्हाला उंबरठ्यावर ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे. तर कोणती आहे आणि सकाळी कोणत्या वेळेत ठेवायची आहे, सविस्तर माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः लिहायला अजिबात विसरू नका. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. संध्याकाळी विधिवत लक्ष्मीपूजन करत असताना आपण धनाची, झाडूची, संपत्तीची, मिठाची पूजा करत असतो. झाडूच्या पूजनाचे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अत्यंत महत्त्व आहे. अलक्ष्मीचे निस्सरण केले जाते आणि लक्ष्मी मातेचे घरामध्ये आगमन होत असते. त्यासाठी या दिवशी झाडू अत्यंत महत्त्वाचा आहे. समुद्रमंथनात हलाहल विषानंतर ज्येष्ठा अलक्ष्मीचा जन्म झाला. कलिग पुराणानुसार अलक्ष्मी ही कलिराक्षसाची दुसरी पत्नी, अधर्म आणि हिंसेची मुलगी, मृत्यूची आणि अधर्माची माता, आळस, खादाडपणा, मत्सर, क्रोध, ढोंगीपणा आणि वासना, असत्य, अस्वच्छता, भ्रष्टाचार, अज्ञान याची देवता होती. म्हणजेच ही अलक्ष्मी आपल्या घरामध्ये राहू नये, या प्रकारे कोणत्याही गोष्टी आपल्या घरामध्ये असू नये यासाठी आपल्याला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. त्यासोबतच मिठाला देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. समुद्रमंथनात तिच्या पाठोपाठच मीठही बाहेर आले होते. मिठाला अत्यंत महत्त्वाचे का मानले जाते? लक्ष्मीपूजनानंतर खडे मीठ किंवा साधे मीठ वाटीत घेऊन त्याला हात जोडून नमस्कार करावा. त्याचे आपल्या आयुष्यातील स्थान ओळखून कृतज्ञता व्यक्त करावी आणि अलक्ष्मीला दूर करण्यासाठी झाडू आवर्जून पूजेमध्ये ठेवायला हवा. एक छोटासा तुम्ही फडा ठेवला तरीही चालेल, पण आवर्जून पूजेमध्ये झाडू ठेवायला हवा. दिवाळीची वाट बघत आपण तयारी करत असताना काही गोष्टी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर हे असे उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल. परंतु तिथीमध्ये थोडा संभ्रम आलेला आहे. अमावस्या ही तिथी सुरू झालेली आहे. महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजनाचा कोणता असावा? यंदा अमावस्या ही तिथी 2 दिवसात विभागून आलेली असल्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे की लक्ष्मीपूजन कधी करायचे आहे. तर 20 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजे आज दुपारी 3:44 अमावस्या तिथी सुरू झालेली असून 21 ऑक्टोबर म्हणजे उद्या वार मंगळवार या रोजी सायंकाळी 5:54 अमावस्या तिथी असणार आहे. ही तिथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे सोमवती अमावस्या असे देखील या तिथीला म्हटले गेलेले आहे. परंतु आता लक्ष्मीपूजन कधी करावे? तर 20 ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्या सुरू होत आहे. त्यामुळे ही तिथी प्रदोषव्याप्त असून दुसऱ्या दिवशी 3 प्रहरापेक्षा अधिक काळ असल्यामुळे मंगळवारी 21 ऑक्टोबर रोजीच लक्ष्मीपूजन करणे शास्त्रसंमत आहे. तसेच अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथीच्या योगावर सायंकाळी प्रदोष काळात अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटे या कालावधीतच लक्ष्मीपूजन करावे. अमावस्या तिथी लक्ष्मीपूजनासाठी योग्य असेल असे धर्मसिंधू ग्रंथात म्हटलेले आहे. परंतु प्रदोष काळ भगवान शंकराच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो. या वेळेत पूजा केल्यास त्यांचे महत्त्व 1000 पटीने वाढते. तर लक्ष्मीपूजन तिथीला लक्ष्मीपूजनेला महत्त्व दिले जाते, म्हणून या दिवशी प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करणे योग्य ठरणार नाही. सोमप्रदोष हा काळ मोक्ष आणि अध्यात्मावर अधिक लक्ष केंद्रित करत असतो आणि लक्ष्मीपूजन हे भौतिक सुख समृद्धी मिळवण्यासाठी केले जाते. म्हणून लक्ष्मीपूजनाचा योग्य मुहूर्त हा 21 ऑक्टोबर रोजी 2 तासाचा आहे. 2 तास 24 मिनिटाचा असणार आहे. त्यावेळेतच तुम्ही पूजा करावी. प्रत्येक देवतेच्या पूजनेसाठी आणि त्याच्या पूजेनंतर पूर्ण फळ मिळवण्यासाठी एक विशिष्ट आणि शुभ मुहूर्त निश्चित केला गेलेला असतो. लक्ष्मी देवीचे आवाहन करण्यासाठी, तिची स्थापना करण्यासाठी जो शुभ आणि स्थिर काळ आवश्यक असतो तो प्रदोष काळात पूर्ण होत नाही. त्यामुळे लक्ष्मीची कृपा आणि संपत्तीची स्थिरता मिळावी म्हणून पूजनानंतर प्रदोष काळानंतर स्थिर मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करणे उचित मानले जाणार आहे. लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी अर्थातच तुमच्या घरामध्ये स्वच्छता, सकारात्मकता असायला हवी. तर सकारात्मकतेसाठीच आपल्याला उद्या सकाळीच उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे. जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल, जर तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही वाद होत असतील, वादामुळे देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरत असते, म्हणून घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी, माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये कायम स्थिर राहण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीचे हे एक महत्त्वाचे उपाय करायचाच आहे. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये राहणार आहे.
आज आहे नरक चतुर्दशी। आजपासून अभ्यंग स्नान केले जाते आणि उद्या देखील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अभ्यंग स्नान करायचे असते। तर उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे, उटणे लावून आंघोळ करायचे आहे। त्यासोबतच तुम्हाला सकाळीच स्वच्छता राखून हा उपाय करायचा आहे। तर स्वच्छ कपडे परिधान करा। तुमच्या देवी देवतांची पूजा करण्याच्या आधी किंवा नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुमचं घर उद्याच्या दिवशी एकदम स्वच्छ आणि पवित्र असायला हवे, त्यासाठी तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे। पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि थोडी हळद टाकायची आहे। माफ करा, व्हिडिओमध्ये थोडासा फटाक्यांचा आवाज येत आहे, त्यामुळे क्षमा असावी। तर तुम्हाला फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि फरशी पुसून घ्यायची आहे। तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम एका तांब्यामध्ये पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आणि गंगाजल किंवा गोमूत्र टाकून ते पाणी तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर शिंपडून घ्यायचं आहे। उंबरठ्यावर शिंपडायचं आहे आणि एका स्वच्छ कपड्याने ते पाणी पुसून घ्यायचं आहे। आपल्या घराचा उंबरठा हे आपल्या घराचे सर्वस्व असते। कोणतीही शक्ती, सकारात्मक असो किंवा सकारात्मक, दोन्ही एनर्जी, दोन्ही ऊर्जा त्या तिथूनच आपल्या घरामध्ये येत असतात। तर सकारात्मक ऊर्जाच आपल्या घरामध्ये प्रवेश करावी यासाठी आपल्याला सर्वप्रथम हे पाणी शिंपडून घ्यायचे आहे आणि उंबरठ्यावर हा उपाय करायचा आहे। आणि हा उपाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एका पंतीमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यावर 2 कापराच्या वड्या आवर्जून जाळायच्या आहे। या धुरामुळे नकारात्मक ऊर्जा पूर्णतः नष्ट होत असते। त्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे। हळद आणि थोडेसे पाणी किंवा गंगाजल टाकून पेस्ट तयार करायची आहे व ती उंबरठ्यावर लेपन करायची आहे। उंबरठा लाकडाचा असो किंवा मार्बलचा असो, दोन्हीवरही तुम्हाला या प्रकारेच लेपन करायचे आहे। माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेली हळद तुम्ही उंबरठ्यावर लावल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होणारच आहे। त्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावर 2 स्वस्तिक काढायचे आहेत। उंबरठ्याच्या दोन्ही कोपऱ्याला, डाव्या आणि उजव्या दोन्ही कोपऱ्यावर एक स्वस्तिक काढायचे आहेत। तर कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि त्याने तुम्हाला पूर्ण स्वस्तिक काढायचे आहे। स्वस्तिक कडाच्या लाईन, बिंदू, मधले चारही पूर्ण काढायचे आहे आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील एक स्वस्तिक काढायचे आहे, कुंकवानेच काढायचे आहे। स्वस्तिक हे सकारात्मकतेचे, मांगल्याचे आणि ऐश्वर्य प्राप्तीचे प्रतीक असते। त्यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे व त्यावर तुम्हाला मधोमध दोन्ही ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, स्वस्तिकच्या मधोमध ठेवायचे आहे व त्यावर तुम्हाला एक नवी कोरी सुपारी घ्यायची आहे। पूजेमध्ये वापरलेली सुपारी घ्यायची नाही आहे आणि ती सुपारी तुम्हाला उंबरठ्याच्या दोन्ही स्वस्तिकवर एक ठेवायची आहे। स्वस्तिक हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे आणि सुपारी हे गणपती बाप्पांचे प्रतीक आहे। त्यामुळे तुम्हाला स्वस्तिक आणि सुपारीचा हा उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पांचे आणि माता लक्ष्मीचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीला कमी पडणार नाही व तुमच्या घरातील संकटे, दारिद्र्य पूर्णतः नष्ट होईल। विघ्नहर्ता गणपती बाप्पा सर्व विघ्न दूर करतील आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे धनधान्य संपदा प्राप्त होत असते। त्यानंतर उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढायचे आहे आणि हे देखील कुंकवानेच काढायचे आहे। लक्ष्मीच्या 8 स्वरूपाची पूजा करण्यासाठी हे अष्टरूप काढायचे असतात आणि आवर्जून दिवाळीच्या या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढावेच। यामुळे अष्टरूपी लक्ष्मीचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतात। तर ते कसे काढायचे, तर कुंकवाच्या तुम्हाला 8 रेषा ओढायच्या आहेत, परंतु तुम्हाला प्रत्येक एक रेष ओढताना एका रूपाचे नाव घ्यायचे आहे। त्याचबरोबर पहिल्या लक्ष्मीचं नाव आदिलक्ष्मी असे नाव घेऊन एक रेष ओढायची आहे। ती आदिनकालीन संपत्ती देणारी लक्ष्मी आहे। त्यानंतर धनलक्ष्मी असे नाव घेऊन दुसरे एक रेष ओढायचे आहे, धनधान्य संपदा प्राप्त होण्यासाठी। त्याचबरोबर धान्यलक्ष्मी असे म्हणून तिसरे बोट ओढायचे आहे। धान्य आणि अन्नाची तुमच्या घरात कधीही कमी पडणार नाही। त्यानंतर चौथे बोट ओढताना गजलक्ष्मी असे नाव घ्यायचे आहे। हत्तीचे आणि राजेशाहीचे प्रतीक असल्यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्य संपदा प्राप्त होईल। राजेशाहीचे प्रतीक असल्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीला कमी पडणार नाही। त्याचबरोबर 5वे रेष ओढताना संतान लक्ष्मी नाव घ्यायचे आहे। ही लक्ष्मी संतती आणि वंशाचे असल्यामुळे तुमच्या मुलांना सौख्य लाभेल, तुमच्या घरामध्ये संतती प्राप्त होईल आणि आनंदाचे वातावरण राहील, त्यांच्या आयुष्यात कल्याण होईल। 6वे बोट ओढताना वीरालक्ष्मी म्हणजेच धैर्यलक्ष्मी, ही धैर्य आणि सामर्थ्याची लक्ष्मी माता आहे। त्याचबरोबर 7वे बोट ओढताना विजयलक्ष्मी, विजय आणि यशाचे प्रतीक असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे। आणि 8व्या वेळेस विद्यालक्ष्मी, ज्ञानाचे आणि शिक्षणाचे प्रतीक असल्यामुळे तुमच्या घरामध्ये सर्वांना ज्ञानप्राप्ती होईल आणि तुमच्या घरामध्ये यश, कीर्ती प्राप्त होणार आहे। त्यामुळे ह्या अष्टलक्ष्मीच्या अष्टरूपाची पूजा करताना 8 रेषा ओढताना हे 8 नावं घ्यायचे आहेत। या रेषा ओढताना तुम्हाला करंगळीजवळचं बोट अनामिका या बोटानेच रेषा ओढायच्या आहेत। अष्टलक्ष्मीचे स्वरूप म्हणून तुम्ही या रेषा ओढू शकता किंवा छोटे छोटे टिंब देखील काढू शकता।
त्या प्रकारे काढून झाल्यानंतर सुपारीला व अष्टलक्ष्मीला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहेत, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक तांब्या किंवा मापटं घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादा ग्लास घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला ते भरून तांदूळ घ्यायचे आहेत व त्यावर तुम्हाला 1 रुपयाचे 2 रुपयाचे नाणे ठेवायचे आहे. कोणतेही असो एक नाणे ठेवायचे आहे व ते तुम्ही बाहेरून घरात येता तर तुमच्या उजव्या साईडला खाली एखादी डिश ठेवून त्यामध्ये फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकून त्यामध्ये तुम्हाला हे ठेवायचे आहे. नंतर मापट्याला देखील हळद कुंकू व्हायचे आहे व त्याच्याजवळ तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक पंतीमध्ये तुम्ही दुहेरी कापसाची वाट टाका व त्यामध्ये तेल टाकून किंवा तूप असेल तर तूप टाकून तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला देखील तुम्हाला आसन द्यायचं आहे. फुलांच्या पाकळ्यांचं द्या किंवा मग तांदूळाचं द्या आणि त्या मापट्याला देखील तांदूळाचं दिले तरीही चालेल किंवा पाकळ्यांचं दिले तरीही चालेल. दिव्याला हळद कुंकू लावून तो प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये 2 अखंड फुलांच्या लवंगा आवर्जून टाकायच्या आहे. लवंगा ह्या दारिद्र्यनाशक असल्यामुळे त्या अत्यंत महत्त्वाच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठरणार आहेत, म्हणून 2 लवंगा आवर्जून टाका. तांदूळाने भरलेलं मापटं का ठेवायचं आहे? कारण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते, त्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. कारण लग्न झाल्यानंतर प्रत्येक लक्ष्मीला घरात येण्यासाठी मापटं ओलांडून मध्ये यावे लागते. त्याप्रमाणेच माता लक्ष्मीलाही तुमच्या घरामध्ये यायचे आहे. यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि अखंड तुमच्या घरामध्ये वास करेल. तांदूळ हे पूर्ण अन्न आहे आणि माता लक्ष्मीचे प्रिय आहे. तर हे तांदूळ किती वेळ बाहेर ठेवायचे आहे? तर तुम्ही सकाळी पूजा केल्यानंतर दिवसभर तसेच ठेवायचे आहे. संध्याकाळी पूजेच्या वेळेला ते तांदूळ घरामध्ये आणायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी ते तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवून द्यायचे आहेत. जेव्हा तुमच्या घरामध्ये काही पूजा असेल तेव्हा तुम्ही ते वापरू शकता किंवा तुम्ही थोडे पक्ष्यांना टाकले तरीही चालेल. या तांदूळामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो, त्यामुळे तुम्ही हे तांदूळाचा उपाय आवर्जून करा. दिवसभरात केला तरीही चालेल. आणि 2 सुपाऱ्या ज्या आहेत त्या दोन्ही सुपाऱ्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी घरामध्ये आणून तुमच्या तिजोरीमध्ये एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायच्या आहेत. तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी ही सुपारी ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करेल. त्यासोबतच घरामध्ये सर्वत्र ठिकाणी दिवे लावायचे आहेत आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळेला तुम्ही जो दिवा लावणार आहात तो जास्त तेल टाकून रात्रभर तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे. आणि हे तुम्हाला मी तांदूळाचा जो उपाय सांगितलेला आहे तो तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, सुपारीचा देखील कधीही करू शकता. परंतु लेपन जे आहे ते लेपन तुम्हाला सकाळीच करायचे आहे. नक्की करा, अष्टलक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.